नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझे नाव अश्विनी ज्ञानेश्वर शिकारे. आपण कुठून आलात? मी मूळची अहमदनगरमधले आहे. काही कामानिमित्त रायगड जिल्हा पनवेलमध्ये राहते. आपला व्यवसाय काय आहे? मी ऑफिस जॉईन केलेलं आहे. क्लिनिकमध्ये रिसेप्शनचं काम करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 30 जानेवारी 2021 साली घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर मी पारंपरिक भक्ती करत होते. वारकरी संप्रदायातले एकादशी करणे, गणपतीची पूजा करणे, नवरात्रामध्ये देवीचे 9 दिवस उपवास करणे, ही पूजा करत होते. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण जी पारंपरिक भक्ती साधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे आणि मंदिरात जाणे, ही भक्ती साधना आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांची मार्ग आमच्या घरातले माझे दीर त्यांनी अगोदर यूट्यूबला बघितलं मोबाईलमध्ये. त्यांनी हा भक्तिमार्ग स्वीकारला आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ज्ञान समजून सांगितलं. पण मी काय ते समजून घेतलं नाही. त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी पण पुस्तक वाचलं, शहानिशा केली, सत्संग ऐकले आणि मग त्यांनी पण नामदीक्षा घेतली. त्याच्यानंतर 1 महिन्याने मी पण नामदीक्षा घेतली. त्याच्यानंतर 1 महिन्यामध्ये ना माझ्या मुलाची रात्रीचं उठायचं बोलायचं मला पण नामदीक्षा घ्यायची गुरुजींची. मग त्याच्या आग्रहाखातर मी गेले आणि नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे सर्वप्रथम आपल्या दिरांनी घेतलं होतं आणि त्यांनीसुद्धा आपल्या पूर्ण परिवाराला आग्रह धरला की हे अमूल्य ज्ञान आपणसुद्धा याचा स्वीकार करावा. परंतु आपल्या मनाने त्याला कुठेतरी नकार दिला होता. परंतु जे आपला मुलगा आहे त्याच्या आग्रहास्तव आपण या भक्तीत आलात. तर आत्ताच्या कंडिशनला आपल्याला संत रामपालजी महाराजांची भक्ती समजली आहे का? त्यांचं ज्ञान आपल्याला ज्ञात झालेलं आहे का? आणि आत्ताच्या कंडिशनला आपला संत रामपालजी महाराजवर किती विश्वास आहे? हो, मला खूप ज्ञान झालं आहे हे भक्तिमार्गात आल्यानंतर. या भक्तिमार्गामध्ये खरं म्हणजे मोक्षप्राप्ती आहे. दुसऱ्या कोणत्याच याच्यामध्ये मोक्षप्राप्ती सांगितली नाही. खरे तत्वदर्शी कोण आहेत ते म्हणजे संत रामपालजी महाराज आहेत. आणि मला या भक्तीत आल्यापासून भरपूर लाभ झालेत. काय काय अनुभव किंवा काय काय लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे झालेत? पहिला लाभ म्हणजे माझ्या जाऊबाईंना लाभ झालेला आहे. त्यांना अल्सरचा प्रॉब्लेम होता. त्यांचा अल्सर त्या म्हणजे काही खात पण नव्हत्या. किती दवाखाने केले, इंडोस्कोपी केली तरी पण काही फरक पडत नव्हता. आणि त्यांनी ही नामदीक्षा घेतल्यानंतर 2 महिन्यामध्येच त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या, जेवण करायला लागल्या. परत माझ्या मिस्टरांना पण स्किन प्रॉब्लेम होता, तो पण व्यवस्थित झाला. भरपूर पैसे खर्च केले त्यांनी. गावाला जायचे, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जायचे, तिथे पण भरपूर पैसे खर्च केले. आणि नंतर या भक्तिमार्गात आल्यानंतरच त्यांना पण 1 रुपयाची गोळी न खाता त्यांना हा लाभ झाला. त्याच्यानंतर माझा अस्थमा होता. माझा अस्थमा म्हणजे आभाळ वगैरे आलं तर मला खूप त्रास होतो. तर एकदा 1 रुपयाची गोळी न खाता माझा अस्थमा पण बरा झाला. माझ्या मुलाला पण अस्थमा होता, त्याचा पण बरा झाला. महिन्याला आम्हाला 2-3 हजार रुपये पुरत नव्हते. म्हणजे पूर्ण घरामध्ये पूर्ण दवाखानाच बंद झाला. 1 रुपयाची गोळी लागत नाही आता ह्या भक्तिमार्गात आल्यापासून. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या भक्तिमार्गात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ झालेत. साधारणतः सर्वप्रथम जसं सांगतायत की तुम्ही मुख्य म्हणजे आपल्याला ज्या व्याधी होत्या, जे आपल्या परिवारामध्ये जे कष्ट होतं, दुःख होतं, जे काही रोग होते ते पूर्णपणे बरे झालेत आणि आज आपला परिवार अगदी सुखासमाधानाने संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती करत आहात. आणि दवाखान्याचा जो खर्च आहे हा पूर्णतः आपला शून्य झालेला आहे. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही आपले मैत्रिणी असतील, जे काही आपले नातलग आहे, आप्तेष्ट आहे आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी माझ्या मैत्रिणींना, मित्रमैत्रिणींना एकच उद्देशून सांगेन की ह्या भक्तिमार्गात आल्याने पूर्ण मोक्ष प्राप्ती होते.
84 लाख योनीमधून जावा नाही लागत आणि मोक्षप्राप्ती होतेच होते, लाभ पण मिळतात. सांसारिक, शारीरिक, आर्थिक सर्व लाभ मिळतात. सर्व टी व्ही चॅनलवर सत्संग येतात गुरुजींचे, संत रामपालजी महाराजांचे. त्याच्यावर खाली कॉन्टॅक्ट नंबर येतात, तर त्यावर तुम्ही कॉल करून फोन करू शकता. संत रामपालजी महाराजांचे सर्व जिल्ह्यांमध्ये नामदान सेंटर खुले झाले आहेत. फोन केला तुम्हाला जवळच नामदान सेंटरवर माहिती मिळेल. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे साधकाने समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं अनुग्रह घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या भावनेने एखादा साधक जर संत रामपालजी महाराजांशी जुडू पाहत असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांशी कशी जुडू शकेल? टी व्हीवर, मोबाईलमध्ये यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सर्वमध्ये रामपालजी महाराजांचे सत्संग येतात. ते ऐकले तर तुम्हाला तिथे खाली पट्टी येते, त्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर असतात. त्या कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला जवळच्या नामदानची पण माहिती मिळेल आणि जे तुमचे शंका समाधान आहे त्यांचं पण निरसन होईल. जसं तुम्ही सांगत आहात की आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे सोशल मीडियाचे जेवढे पण प्लॅटफॉर्म आहे, ट्विटर म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, यूट्यूब म्हणा, या सर्व संकेतस्थळावर आज संत रामपालजी महाराजांचे ज्ञान हे प्रसारित होत असतात आणि तेथे जाऊन साधक त्यांच्याबद्दल माहिती गोळा करू शकतो आणि आपल्या जवळच्या नामदान केंद्रावर जाऊन संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारू शकतो. तर ह्या साधनेसाठी त्या व्यक्तीला तेथे जाऊन किती पैसे मोजावे लागतात? या साधनेसाठी 1 रुपया खर्च करावा लागत नाही. निःशुल्क ही सेवा आहे. तुम्ही तिथे जाऊन ही नामदीक्षा घेऊ शकता. मोफतमध्ये ही नामदीक्षा मिळते. धन्यवाद. सत्साय. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.